नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्त रहा। आज इथे तुम्हाला मी एकदम चमचमीत असा नाश्ता करून दाखवणार आहे। त्या नाश्त्याचं नाव आहे ब्रेड पकोडा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। ब्रेड पकोडा बनवण्यासाठी इथे मी 5 बटाटे, 5 ते 6 मिरच्या, थोडं लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि थोडीशी हळद घेतली आहे। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि थोडंसं मीठ टाकून घेते आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता हे बटाटे उकडून घेतलेले एका बाउल मध्ये घेऊन त्यामध्ये हे वाटलेली चटणी टाकून घेऊया। आता ह्या बटाट्यामध्ये आपण घेतलेली हळद घालून घेऊया। आणि आता बटाटे बारीक करून घेऊया। बटाटे सर्व बारीक झाले आहेत आणि मिश्रण पण व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता आपण जे घेतलेली जिरे मोहरी आहे त्याचा याला तडका मारून घेऊया। इथे मी तडक्यामध्ये 1 माप तेल घेतले आहे, त्यात जिरे मोहरी टाकून फोडणी करून घेतली आहे। जिरे मोहरी छान तेलामध्ये तडतडले आहेत। आता आपण ही फोडणी बटाट्याच्या मिक्स मध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे बटाट्याचं सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता आपण एका बाउल मध्ये बेसन पीठ घेऊया। ह्या वाटीने 2 वाटी बेसन पीठ घेतले आहे। चवीनुसार मीठ, लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1.5 ग्लास पाणी घालून पीठ मिक्स करून घेतले आहे। तुम्ही जर स्वयंपाक करायला नवीन असाल तर तुम्ही डायरेक्ट 1.5 ग्लास पाणी ओतू नका। थोडं थोडं जसं पिठाला पाणी लागेल तसं तसं पाणी थोडं थोडं टाकत राहा आणि मिश्रण करून घ्या। बघू शकता बेसन पीठचं मिश्रण कशा प्रकारे आपल्याला पाहिजे। अशा प्रकारे पीठ तयार झाले की ते साइडला भिजण्यासाठी ठेवून द्या। आणि आता आपण ब्रेड घेतले आहेत। ब्रेडच्या साइडच्या कडा काढून घ्यायच्या आणि त्रिकोणी आकारात ब्रेड कापून घ्यायचे। अशा प्रकारे ब्रेड कट करून घ्यायचे आणि ब्रेडच्या वरच्या साइडला आपण जे बटाट्याचं मिश्रण केले आहे ते लावून घ्यायचे। ब्रेडला याप्रमाणे सारण लावून घ्या आणि बेसन पीठ मध्ये बुडवून ते तेलामध्ये तळून घ्या। कढईतील तेल हे चांगले गरम झाले आहे। आता एक एक पकोडा सोडून घ्या। हा पकोडा व्यवस्थित तळून घ्या। थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्या।
आपले ब्रेड पकोडे एकदम मस्त आणि चमचमीत तयार झाले आहे। तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा आणि मला सांगा, एकदम टेस्टी ब्रेड पकोडे झाले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता हा ब्रेड पकोडा किती छान झाला आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते। खूपच सुंदर आणि खूप टेस्टी झाला आहे ब्रेड पकोडा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।